इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनधारकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाण्यात आंदोलन करण्यात आले। मनसे नेते व ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 3 पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले। यावेळी इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होत असल्याचा नागरिकांच्या तक्रारी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। इथेनॉलबाबत सरकारने स्पष्ट धोरण जाहीर करावे, वाहनधारकांना न्याय द्यावा आणि इथेनॉलमुळे वाहनांचे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। आंदोलनादरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांनी केंद्र सरकारवर टीका केली। इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो असा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा चुकीचा आहे। इथेनॉल धोरणाचा लाभ सर्वसामान्यांना नव्हे तर काही मोजक्या लोकांना होत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला। इथेनॉल मिश्रित इंधनाबाबत वाहनधारकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाचे निरसन करण्यासाठी सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी मनसेने यावेळी केली। यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांच्याबरोबर शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, मनसेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नितीन गडकरी हाय हाय, नितीन गडकरी हाय हाय, नितीन गडकरी हाय हाय, नितीन गडकरी हाय हाय, नितीन गडकरी हाय हाय। गडकरींची मनमानी बंद करा, बंद करा, बंद करा। नितीन गडकरींची मनमानी बंद करा, बंद करा, बंद करा। नितीन गडकरींची मनमानी बंद करा, बंद करा, बंद करा। ग्राहकांना त्रास झाला नाहीच पाहिजे, नाहीच पाहिजे, नाहीच पाहिजे। ग्राहकांना त्रास झाला नाहीच पाहिजे, नाहीच पाहिजे, नाहीच पाहिजे। इथेनॉलची सक्ती बंद करा, बंद करा, बंद करा। इथेनॉलची सक्ती बंद करा, बंद करा, बंद करा। वाहनधारकांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वॉटर टुडे नावाचं एक चॅनल आहे, त्यांनी एक बातमी दिलेली। ती बातमी जर तुम्ही बघितली 10,000 लिटर वॉटर फॉर 1 लिटर इथेनॉल। सो अशा अनेक गोष्टी आहेत। इथेनॉल हा देशावर लादला जात आहे। पहिली गोष्ट तर इथेनॉल आल्यामुळे अनेक गाड्यांचं इंजिन बदलावं लागलं, त्याचा खर्च देखील ग्राहकांवर पडला। आज अनेक ठिकाणाहून जर तुम्ही देशभरातला व्हिडिओ पाहत असाल तर इथेनॉलमुळे रस्त्यात गाड्या बंद पडण्याचं प्रमाण हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्याच्यासोबत गाड्यांचं ॲव्हरेज देखील कमी होत आहे। आता सरकार असं म्हणतं की इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो। कसा? एका सरकारने आम्हाला समजून सांगावं। याच्या आधी देखील शेतकरी ऊस हा कंपन्यांमध्ये विकायचा आणि तेवढेच पैसे त्यांना यायचे। आता शेतकऱ्यांच्या जीवावर कंपनी मालक एकतर साखरेमधनं पण पैसे कमवतो आणि दुसरं गोष्ट त्याचा जो चोथा आहे तो इथेनॉलसाठी विकून त्यातूनही पैसे कमवतो। याचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होत नाही। शेतकऱ्यांच्या नावावर नितीन गडकरी त्यांच्या मुलाचा कसा फायदा होईल याच्याकडे लक्ष देतात। खरं तर या देशात आता इलेक्ट्रिक कारची गरज आहे, त्याने पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी नाही, उलट त्यातून सौर ऊर्जेकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जात आहे। परंतु गडकरी सतत इथेनॉलचा हट्ट करतात। बरं, आणि तुम्ही इथेनॉल आणलात त्याचा ग्राहकांना काय फायदा झाला का? इथेनॉलमुळे पेट्रोलचे रेट कमी झाले का? आज एवढी मोठी इराण इराक युद्धामुळे जी काय परिस्थिती ओढवली त्यात आपल्याला काही पेट्रोलच्या दरामध्ये काही कमी मिळणे झालं का? पैसे वाढतच गेले। मग इथेनॉलचा हट्ट कशाला? इथेनॉलमध्ये पाणी मिक्स झालं तर त्याचं पाणी होतं, बरोबर आहे? म्हणजे याचा अर्थ तोही ग्राहकांना नुकसान आहे। अशा विविध प्रकारे ग्राहकांना या सगळ्याचं नुकसानच होतं आणि फक्त गडकरींच्या कंपनीला आणि सरकारला याचा फायदा होतोय। मला असं वाटतंय की इथेनॉल हा गाड्यांसाठी हानिकारक आहे। इथेनॉलमुळे लोकांचं नुकसान होत आहे आणि आज अनेक लोक म्हणजे आम्ही रस्त्याने चालतानाही अनेक लोक आम्हाला सांगत असतात की इथेनॉलवर काहीतरी बोला। मला असं वाटतं की एक दिवस वेळ येईल संपूर्ण देश इथेनॉल या विषयावर बोलेल। 1 लिटर इथेनॉल बनवायला किती पाणी लागतं एकदा जरा गुगलला जाऊन सर्च करा, ChatGPTला विचारा किंवा काही संस्थांना जाऊन भेटा, म्हणजे तुम्हाला कळेल इथेनॉल भारताच्या हिताचा आहे किंवा नाही। देशातले पैसे टाकून टॅक्स भरला जातो, त्याचा फटका वाहनधारकांना बसतो। 15 वर्ष लिमिट ठेवतात, पुन्हा गाड्या नव्याने काढतात, लॉबी त्यातून यांना पैसे मिळतात ना। ही सगळी गणित ही पैशाची आहे। मी तुम्हाला सांगतो इथेनॉलच्या नावाने गाड्यांचे इंजिन बदलले गेले। आता इंजिन बदल
त्याचा खर्च काही सरकारने दिला का गाड्यांच्या कंपन्यांना? त्याचा भूखंड देखील लोकांना झाला ना. ते पैसे देखील इंजिनचा जो काही खर्च वाढला, नवीन टेक्नॉलॉजीच्या या इंजिनामुळे इंजिन आणले गेले, त्याचा फटका देखील ग्राहकांना वाढला. गाड्यांच्या किमती वाढल्या, गाड्यांच्या किमती वाढल्या इथेनॉलमुळे. जर पेट्रोल 1 रुपयाने जरी कमी झाला तरी आम्ही मान्य केलं असतं. गडकरींची भाषणं आहे का? ते म्हणाले होते इथेनॉलमुळे 15 रुपये लिटर पेट्रोल होईल. आज 100च्या वरच आहे. उलट ज्यावेळेला तुम्ही सत्तेत आलात त्यावेळेला 65-70 रुपये पेट्रोल होतं. आज आम्ही 100 रुपये, 104 रुपये, 105 रुपयांनी पेट्रोल घेतोय. तो आम्हाला याचा काही फायदा नाही झाला. फक्त गडकरींच्या कंपनीचे आकडे 1000 काही कोटींमध्ये, 1000 कोटींमध्ये वाढले. हा एकमेव फायदा गडकरींना झाला. आणि त्याचा दुसरा फायदा शेतकऱ्यांना कुठेही न होता स्ट्रेट कंपन्यांना झाला. जे इथेनॉल बनवतात किंवा ज्याचा चोथा हा ज्या कंपन्या घेतात त्यांना फायदा झाला. शेतकऱ्यांना याचा कुठेही फायदा झाला नाही. गडकरींचा हा दावा खोटा आहे की याचा शेतकऱ्याला फायदा झाला.